हॅलो फ्रेंड्स. हा आहे आज लास्टचा पार्ट. तर तुम्ही शेवटपर्यंत बघावा. तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं की मी त्याच्यापासून सेपरेट राहायला लागले. माझ्या मामाच्या शेजारी रूम घेतली. मग जे सामान मला लागते तेवढंच मी घेऊन गेले होते. बाकीचं सामान रूमवर होतं. मग त्याने ते कोणाला विकलं की काय केलं माहित नाही. टीव्ही वगैरे होता. परंतु मी गॅस घेऊन गेले तर तो गॅस त्याने घेतलेला होता. तो मला फोन करून म्हणायचा माझा गॅस आणून दे. असं कर, तसं कर. आणि भांडणामध्ये तो मला बोलला होता की माझा छोटा मुलगा असा उभा होता आणि तो म्हणतोय की मला जसा कॅन्सर झाला तसा तुझ्या पोराला पण कॅन्सर होईल असं भांडणामध्ये तो बोलला होता. मग मला म्हणजे खूप वाईट वाटलं होतं आणि त्याचा राग पण आला होता की पोरं तर दोघाची पण आहेत ना, असं पोराला लहान पोरांना कशाला बोलायचं, बरोबर आहे की नाही. म्हणून मग मी म्हणलं मला नाही तुझ्यासोबत राहायचंय, तो आता माझ्या पोरांवरती बोलायला लागलाय. तुझं तू बघ, माझं मी बघते. मग आम्ही सेपरेट राहायला लागलो. परंतु त्याने गावाकडची उचल घेतली होती. तो मालक त्याला शोधत शोधत तिथं घ्यायला आला. त्या मालकाने त्याला गाडीमध्ये टाकलं, गावाला घेऊन गेला. मग मी भाजीचा गाडा टाकला. माझं माझं आयुष्य चालूच होतं. मी तर म्हणजे जगतच होते. तर मग गावाला नेल्यानंतर त्याला तिथून मग त्याला राग आला. त्याने मला गाडी टाकून का नेलं. मग तिथं काही त्याने काम केलं नाही वाटतं. ते कुठं बिग वन साईडला एका वीट भट्टी आई-बापाला घेऊन गेला. तिथं काम केलं. तिथले पैसे घेऊन त्या ट्रॅक्टर मालकाचे मिटवले. नंतर तिथले पैसे खूप झाले. तिथं पण एक ॲक्सिडेंट केला त्याने. ट्रॅक्टर धडकवला. एक माणूस मेला होता. एका माणसाचा अंगठा तुटला होता. मग त्या मालकाने त्याला लय मारलं होतं तिथं. एवढं ऑपरेशन त्याचं म्हणजे झालेलं होतं तरी पण. मग तिथून त्यांनी सामान उचललं. परत आमच्या गावाजवळच एका माणसाची इथं सालानी राहिले. तर तिथं पण म्हणजे काम करायचं पण दारू प्यायचा. आई-बाप सालानी वडील होते. गाया-बिया होत्या थोड्याफार. मग त्यांनी तिथं पण काम म्हणजे असा करायचा की त्याची ऊसाची लागण चालू होती. मग ते मोळ्या उचलायचा. तर आई-बाप त्याचे म्हणायचे, "तू नको मोळ्या उचलू. तुझं ऑपरेशन झालेली 3-3 पोटाची." तर त्यांना असं डोळे वटारून बघायचा. कारण ते जिथं काम करत होता तो माणूस त्याला दारू प्यायला दररोज संध्याकाळी ₹100 द्यायचा. म्हणून ते मोळ्या वगैरे उचलायचा. मग त्याच्यामध्ये ते काय झालं माहित नाही. त्याच्या पोटाला पीळ पडला असं डॉक्टरांनी सांगितलं. जेव्हा लय पोट दुखायला लागलं मग त्यांनी बारामतीला नेलं. नंतर कुठं कुर्डुवाडीला नेलं. लय दवाखाने फिरवले. परंतु काहीच नाही. डॉक्टर म्हणले की त्याच्या आतड्याला सूज आली, आतड्याला पीळ पडलाय म्हणून असं होतंय. आणि पाणी पण पोटात जात नव्हतं. मग त्यांनी बार्शीला नेलं. बार्शीच्या सरकारी दवाखान्यात त्यांनी ॲडमिट केलं त्याला. आणि तिथं ॲडमिट केल्यावरती ऑपरेशन करायला म्हणजे डॉक्टरांनी एक्स-रे वगैरे सगळं काढल्याच्या नंतर तपासण्या झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की ह्याचं पोटातलं जे अन्नपचन होतं ते आतडं आहे ना, ते पूर्ण म्हणजे सडलंय आणि खराब झालंय. परत ती कॅन्सरची गाठ पण आली होती पोटात आहे तिथंच. आणि मग गावाला गेल्यावरती त्यांनी दारू-बिरू पिणं हे ते 2-3 वर्षात भरपूर म्हणजे असं करायचं की दारूसाठी काम कर, हे कर, ते कर. मग ते जास्तच झालं 2-3 वर्षात. परत कॅन्सर पलटला आणि मग ऑपरेशन करायचं तर पैसे नाही. मग तो राहिलेला 1 एकर 1.5 एकर तर पहिल्या 3 ऑपरेशनमध्ये एका एकरात भागलं नाही. तर तेव्हा 1.5 एकर विकला होता. राहिलेला 1 एकर पण लास्टच्या ऑपरेशनला आई-बापाने त्याच्या एवढं कर्ज झालं होतं लोकांचं ह्याने केलेलं 1-1.5 लाख रुपये. आणि दवाखान्याचा खर्च कुठून मिटवायचा म्हणून त्यांनी तो एकर पण विकला शेवट लास्टला. आणि ते ऑपरेशन हे केलं परंतु त्या डॉक्टरने ह्यांच्या सह्या घेतल्या. ह्यांना एवढं समजत नव्हतं, की त्याचं जे अन्नपचन व्हायचं आतडं तेच कापून काढलं. कारण त्याला थोडे दिवस का म्हणजे 4-5 महिन्यासाठी का होईना जगन असं म्हणून सांगितलं होतं डॉक्टरांनी. आणि ते ऑपरेशन हे झाल्याच्या नंतर मी फोन करायचे पण ती मला फोनवर बोलतच नव्हती. म्हणजे सासू माझी आहे ना एकदम तिला असं काही समजतच नव्हतं. हॅलो बरं आहे का? तर बरं आहे असं तसं बोलायची. लगेच फोन कट करायची. मला एवढं सांगत नव्हती. आणि मग ऑपरेशन हे झालं. त्यांनी घरी आणलं म्हणजे मोडलीमला नेलं बहिणीची. तर तिने पण बहिणीने भरपूर काळजी घेतली. पण याचं पोटात आतडच नव्हतं जे पचन व्हायचं. त्याचं कसं पचन होईल? ज्यूसवर वरण-भात असं पेज हे ते द्यायला सांगितलं होतं. मग ह्याला तर काही पण खाऊ वाटायला लागलं. मग डॉक्टर बोलले होते, "जड अन्न खाऊ नको. ह्याने चिकन खा, मटण खा." पण ते पचतच नव्हतं खाल्लेलं. ते पोटामध्ये काही गोष्टी त्या तशाच राहिल्या. त्याचं इन्फेक्शन झालं. त्याने पोटातली आतडी सडत, सडत, सडत वरी आली. फुफ्फुसापर्यंत सगळं आलं. त्याचं इन्फेक्शन झालं. मग परत त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. मग 2-3 महिन्यांनी म्हणला, की "मला माझ्या घरीच नेऊन सोडा आईपाशी आणि अण्णापाशी." त्याच्या बहिणीला बोलला. मग त्यांनी घरी आणून सोडलं. मग 15 दिवस गेले घरी. परत त्याला जास्तच व्हायचं म्हणजे आपण जास्त पळाल्यावर कसं आपल्याला धाप लागते. तसं व्हायचं त्याला. श्वास असा पोट खालीवर, खालीवर व्हायचं. मग मला एक दिवशी सासूने निवांत फोन केला आणि मला बोलली, की "पोरांना घेऊन ये त्याला बघायला. त्याला असं-असं आहे." आणि आणि डॉक्टरांनी त्याची गॅरंटी सांगितली नाही, काही नाही. मला तिने फार खूप शेवट सांगितलं. मग म्हणलं, "ठीक आहे." मग मी आले पुण्यावरून. गेले तर मी गेले होते. तो शुक्रवार होता. माझ्या पूर्ण लक्षात आहे चांगलं. तेव्हा मी वाघोलीमध्ये काम करायचे KFCमध्ये. तर मी गेले दवाखान्यात. भेटलो आम्ही. तर तो चांगला होता म्हणजे बघा. खालून वरती सलाईन लावायला न्यायचं होतं. तर लिफ्टमध्ये आम्ही गेलो. लिफ्टमधून उतरला. टॉयलेटमध्ये गेला. परत बेडवर जाऊन झोपला. त्या सिस्टरला व्यवस्थित बोलला, की "माझ्या ह्या हाताला सलाईन लावा. मला ह्या अंगावरती झोपता येतं. एकाच अंगावरती, ह्या अंगावर झोपता येत नाही." असं तसं बोलला. मला सवय झाली. मग आम्ही नेलं होतं सफरचंद ते खायला. ते सफरचंद हे खाल्ले आणि त्याला सोडायचं नव्हतं त्या दिवशी का सोडलं माहीत नाही. मग मला सासू बोलली, की "सोडतात का नाही माहीत नाही."
तू जा म्हणली घरी, एवढ्यानं थांबून देणार नाही दवाखान्यात. मग मी माझ्या माहेरी गेले पोरांना घेऊन. आणि दुसऱ्या दिवशी ते मी फोन केला, ते घरी होते. ती बोलली रात्री 10 वाजता आलोय आम्ही घरी, असं तसं. मग मी म्हणलं बरे आहेत का? तर म्हणले हा बरा आहे, फक्त धाप लागते त्याला, तेवढंच होते. आणि घरीच गावातला डॉक्टर बोलवलाय आणि सलाईन लावायची. आणि मग मी बोलले, मग मी जाते पुण्याला. तर मला ती बोलली हा जा. मग सासूबाई जा म्हणल्यावर मग मी, मोठा मुलगा माझा आईकडेच होता, बारक्या मुलाला घेतला आणि मी पुण्याला आले. मी पुण्याला आले शनिवारी, आणि बघा रविवारी सकाळी तर मला 8 वाजता फोन आला माझ्या नंदेच्या नवऱ्याचा, की तो पहाटे 4 वाजताच वारलाय आणि आता त्याची मैत म्हणजे उचललंय आणि प्रयत्न आम्ही चाललोय मैत कराय, असं तसं, आणि तू ये, असं तसं. तर मी बोलले की मी आता, तरी मी गेले. ते काय असतात त्या सगळ्या विधी मी केल्या. 10वा 13वा काय असेल ते, पोरांची केस वगैरे काढणे. मी गेल्यावर माझी सासू रडायला लागलेली आहे, असं तसं. परंतु काय करणार त्याचा, म्हणजे एवढा इलाज करून 2.5 एकर जमीन विकून पण हे करून इलाज केला, परंतु तो काही वाचला नाही. त्याला खूप प्रयत्न केले जगवायसाठी सगळ्यांनीच. त्याच्या बहिणीने केले, आई-बापांनी केले, मी केले. आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले, परंतु तो वाचला नाही. आणि शेवटी 5 वर्ष म्हणजे ते कॅन्सरमध्ये होता तो, 5 वर्ष त्यांनी ते वारले नंतर. आणि ते वारल्याच्या नंतर मग मी सगळं करून परत पुण्याला आले. आणि नंतर म्हणजे आता बघा जुलै महिन्यामध्ये 2025ला जुलै महिन्यात त्यांची बर्थडे असतो, त्या बर्थडेच्या दिवशीच त्यांची डेथ झाली होती. आणि आता जुलैमध्येच काहीतरी वर्ष श्राद्ध पण झालं. मधले महिने वगैरे घातले ते सासूने, मी पण गेले होते 1-2 वेळेस. तर माझ्या आयुष्याची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली? मी सगळ्या पार्टमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. आणि एक एक पाठ करून तुम्ही बघू शकतात. आणि माझा संघर्ष मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे, आणि हा लास्ट व्हिडिओ आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ पूर्ण बघायचे असतील तर YouTube चॅनलवरती जा आणि तिथं तुम्ही बघू शकता.